युरिक ऍसिडचं रक्तातलं प्रमाण वाढणं ह्याच्यात जनरली पायाचा अंगठा पहिले अफेक्ट होतो आणि हळूहळू सगळे सांधे त्याला दुखायला लागतात. ह्याचं दुखणं इतकं त्रासदायक असतं, पेशंटला हलायला फक्त अंगठा जरी दुखत असला तरी त्याला पेशंटला हलता येत नाही, त्याला चप्पल घालता येत नाही, त्याला शूज घालता येत नाही, चालायचं म्हटलं तर त्रास होत असतो. युरिक ऍसिड रक्तातलं का वाढतं ह्याचं कारण आजपर्यंत माहित नाही. मानसिक तणाव एक मोठं कारण असू शकतं. त्यामुळं ह्या आजारासाठी ट्रीटमेंट म्हणून तुमचा आजाराच्या तक्रारी कमी व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर युरिक ऍसिडची लेवल, रक्तातली लेवल मेंटेन राहायला पाहिजे. ह्या दोन फोकस असतात ट्रीटमेंट. आम्ही आमच्या होलिस्टिक अप्रोचमुळं त्या रुग्णाची तक्रारी कमी व्हायला पाहिजेत आणि त्याची युरिक ऍसिड लेवल मेंटेन राहायला पाहिजे. त्यासाठी आम्ही मानसिक आणि शारीरिक ताकद वाढवून त्या पेशंटला चांगली भूक लागावी, त्या पेशंटला चांगली झोप लागावी आणि त्याचा परिणाम युरिक ऍसिडची लेवल रक्तातली मेंटेन राहावी यासाठी प्रयत्नशील असतो.